छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांचे आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी दुधाचा अभिषेक करून शासनाचा जाहीर निषेध केला। दुधाला 25 रुपये भाव असल्यामुळे खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक करून दूध रस्त्यावर ओतून निषेध केलाय। एकीकडे गाई म्हशींसारख्या जनावरांना खाऊ घालणं आणि लागणारा खर्च पुरत नसल्यामुळे शासनाने किमान 40 रुपये भाव द्यायला पाहिजे व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशी भावना व्यक्त केली जात आहे। अडगाव बुद्रुक येथे दूध फेकून आंदोलन करण्यात आलं, कारण की मागच्या वेळेस सुद्धा आपण साक्षीदार होतात। 10 डिसेंबर रोजी सुद्धा आम्ही दूध फेकून रस्ता रोको केला होता आणि सरकारचा निषेध केलेला होता। त्यावेळेस सरकारने आम्हाला 5 रुपयाचं अनुदान देऊ असं जाहीर केलं होतं, परंतु त्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडून 25 डॉक्युमेंट घेऊन सुद्धा शेतकऱ्याला विचारा तुम्ही, आज सुद्धा 5 रुपये अनुदान आम्हाला मिळालं नाही। तुमच्या पाणी बॉटलला 20 रुपये भाव आणि आमच्या दुधाला 26 रुपये लिटर भाव, असं का? जर बाटा जर घेतला तर 34 रुपये किलो भेटतो आणि आमच्या दुधाला 40 रुपयाच्या ऐवजी 26 रुपये भाव, असं का करतं? कारण की हे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण, याची स्थिती निर्माण झालेली आहे। काय मागणी आहे आपली प्रमुख? आमची प्रमुख मागणी ही आहे की दुधाला सरसगट 40 रुपये भाव देण्यात यावा, नसता छत्रपती संभाजीनगर येथे जाणारा दूध पुरवठा हे 8 दिवसात पूर्ण जिल्ह्याचा बंद करण्यात येईल व गावोगावी जे दूध जातं ते सर्व घरातच राहील, कारण की आम्ही कोणालाही दूध देणार नाही। कारण की आज बघा तुम्ही, कापसाला भाव नाही, त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही, पीक विमा मिळाला नाही आणि आमचं मुख्य व्यवसाय शेतीवर आधारित हा दूध व्यवसाय आहे, त्याला सुद्धा तुम्ही 26 रुपये भाव देता। काय नाव? जगदीश जनार्दन ढवले, अडगाव बुद्रुक।